तर मंडळी सकाळी निघतोयच काय तर गोप्रोने प्रॉब्लेम दिलेला आहे. तर असं असतं पावसाचं. जसा रेनकोट घातला मी पूर्ण रेडी झालो तसा हा पाऊस गेला. हा बघ आईने मला खाऊला पैसे दिले. आईने मला खाऊला पैसे दिले. आता थांबलेलो गोप्रो हँग झाला होता पण तो आता काय काम करत नाहीच आहे. बॅटरीचा आय थिंक इश्यू आहे त्याचा काहीतरी. सुप्रभात मंडळी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम माडी ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती. आणि कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा. तर आज आपण निघालो आहे राईडवरती. आणि कुठे चाललो आहे तर मुंबईला चाललो आहे. फायनली मी घरी जातो आहे आता 2 वर्षानंतर. कोकणातून असं घरी जातो आहे. थोडंसं वाईट तर वाटतं आहे कारण 2 वर्ष कोकणामध्ये होतो, दापोलीमध्ये होतो. खूप सारं एन्जॉय केलं, व्हिडिओज बनवल्या, माझं शिक्षण पूर्ण केलं जे काही बाकी होतं ते. आणि चला तर आता इथून मी आता निरोप घेतो आहे. तर आपली आज बाईक राईड होणार आहे ज्यासाठी सगळेजण वेट करत होते की दादा बाईक राईड का नाही करत आहेस, राईड का तुझ्या बंद आहे. तर राईड मी आता पुन्हा पहिल्यासारखं सुरू करण्याचा प्रयत्न माझा नक्की असेल. तर चला या व्हिडिओला मी आता इथे सुरुवात करतो आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो कॉकपिट व्ह्यूवरती आपल्या. आणि आधी बॅग एक माउंट करायची आहे, बाकी सगळं सामान पुढे पाठवून दिलेलं आहे. त्यामुळे बॅग पटकन एक माउंट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो कॉकपिट व्ह्यूवरती. आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे बघूया आपल्याला किती व्लॉग करता येईल कारण मी अजून गोप्रो वॉटरप्रूफ नाही गेलेला. त्यामुळे बघूया आता कसं काय होतं ते. जसं जसं मला व्लॉग करता येईल तसं तसं वातावरण तर ओपन होतं आहे. बघूया आपल्याला व्लॉगिंग कसं करायला जमतं आहे ते. कारण सकाळपासून पावसाला सुरुवात आहे त्यामुळे मी थोडंसं लेटच निघतो. आणि मग थोडं मला मध्ये रस्त्यात थांबायचं आहे, मावशीकडे वगैरे जायचं आहे. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच मी कुठे कुठे थांबतो आहे, काय करतो आहे ते. तर चला आता निघूया. ॲक्च्युली आता वाजलेत 6:30, पटकन निघायला पाहिजे. चला तर मंडळी फायनली आता निघतो आहे. आणि गाडी अशी काय आपली रेडी केलेली आहे. एक बॅग आपली फक्त सॅग आहे पण सामान खूप आहे. रेनकोट वरतीच ठेवलं आहे कारण पाऊस जर आला तर आपल्याला लागेल पटकन, त्यामुळे बॅगेत नाही भरला, वरतीच ठेवलं आहे. आणि आपली बाईक अशी काही रेडी आहे आणि मी सुद्धा रेडी झालेलो आहे पूर्ण गेअरअप करून, हेल्मेट वगैरे घालून. आणि आता निघूया. चला पटकन आता कॉकपिटवरती भेटतो तुम्हाला. तर मंडळी सकाळी निघतोयच काय तर गोप्रोने प्रॉब्लेम दिलेला आहे. तर असे पॉवर बँक लावून त्याला मी जस्ट चालू करायचा प्रयत्न केलेला आहे. बघूया आपल्याला आता कितीपर्यंत साथ देतो तो. पॉवर बँक तर यूज करतो आहे कारण बॅटरीचा काहीतरी इश्यू आहे त्यामुळे मोठो ब्लॉग आपले येत नव्हते. तर बघूया त्याला जरा डॉक्टरकडे न्यावं लागेलच. आणि बघूया आता काय आपल्याला कुठपर्यंत साथ देतो आहे तो, कशी साथ देतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. बघूया आता ब्लॉग आपल्याला करता येतो आहे का नाही. आता निघूया आपण राईडला सुरुवात करूया. लेट झालं ॲक्च्युली, या कॅमेऱ्याच्या नादातच आपल्याला अर्धा तास इथंच गेला आहे. चला निघतो आम्ही. काय मग अशी ब्लॉग सुरू केला तो ब्लॉग सुरू झालाच नाही. हा गोप्रोचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. बघूया आता. आई पण व्हिडिओ रेकॉर्ड होते का नाही मला आय थिंक माहीत नाही, होते रेकॉर्ड होते मिररमध्ये बघितलं तर चालू आहे. चला तर मंडळी गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. आई पाहुणे देव काळजी घे ग, जय सद्गुरू. सावकाश घेऊन जा, सावकाश घेऊन या. हा चला तर निघालो आहे दापोलीला. बाय बाय करतो आहे, परत येऊ लवकरच. आणि बरेच दिवसांचा 2 वर्षांचा हा प्रवास आता इथे संपतो आहे आणि मी निघालो आता परत माझ्या घरी. सगळ्यांना टाटा बाय बाय करत आता निघायला आहे. त्यामुळे आज काय टायमाचं हे नाही आहे की आपल्याला वेळेतच घरी जायचं आहे का काय नाही. त्यात हा पाऊस आपल्याला किती साथ देतो आहे माहीत नाही. आणि त्यात हा गोप्रो. जर आज मजा येणार आहे ॲक्च्युली राईडला. आज फुल अँड ॲडव्हेंचर आहे. फुल मजा येणार आहे. त्यामुळे ब्लॉग पूर्ण नक्की बघा. आणि कोकण हायवेचे पण तुम्हाला मी अपडेट देतो या व्हिडिओमध्ये. रस्त्याचं काम किती पूर्ण झालं आहे किती नाही ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला, हे आपलं ST स्टँड जिथून मी 2 वर्ष प्रवास केला ह्या STने, आपल्या लालपरीने. हेच ते ST स्टँड. लालपरीचा प्रवाससुद्धा खूप सुंदर होता आणि मजा आली प्रवासाला पण.
थोडासा स्टार्टिंगला त्रास झाला मला, पण नंतर त्याची सवय सुद्धा झाली. तर देवाचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळ. आणि सकाळ सकाळ एकदम असं सुंदर असं निसर्ग. कोकणातली ही सकाळ आज मी शेवटचे अनुभवतोय. तर छान वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. 2 वर्ष ही कशी गेली ना मला ॲक्च्युली कळालंच नाही. माझी ही 2 वर्ष कशी संपली, कारण कोकणात आल्यानंतर एकदम खतरनाक, म्हणजे लहानपणापासून मी मुंबईला राहिलेलो आहे. लहानाचं माझं पूर्ण शिक्षण सगळं काही माझं मुंबईला झालेलं आहे. आणि अचानक कोकणात येऊन शिफ्ट होतो आहे. कॉलेज माझं कोकणामध्ये होतं. लालपरीचा हा प्रवास होता. आणि सुंदर असे मित्रसुद्धा खूप चांगले भेटले. आणि आज मी त्याच कोकणाला आता बाय बाय करतो. परत तर आपलं येणं जाणं होत राहीलच, बट हे 2 वर्ष खूप सुंदर होते माझ्यासाठी. तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बनवून दिल्या, कंटेंट बनवून दिला. आपल्या इंस्टाग्रामवरती खूप साऱ्या व्हिडिओ व्हायरल झाल्या, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि हा समोरचा व्ह्यू तर बघा यार, अप्रतिम आहे. सुरुवात झालेली आहे. आणि बघा ऊन पाऊस हा खेळ श्रावणात असतो, बट तो आता आपल्याला जूनच्या स्टार्टिंगमध्येच बघायला भेटतो. ऊन पण पडलेलं आहे आणि पाऊस सुद्धा पडतो. हे असं काही कोकण आपलं. भारी वाटतंय. अशा पावसामध्ये रिमझिम बारीक आहे पाऊस, जास्त हेवी नाही. त्यामुळे अशा पावसात राईड करायला तर अजून मजा येते. जास्त हेवी झालं तर मला कॅमेरा काढून डायरेक्ट बॅगेत भरावा लागेल आणि रेनकोट घालावा लागेल. बघितलं आहे असं असतं पावसाचं. जसा रेनकोट घातला मी, पूर्ण रेडी झालो, तसा हा पाऊस गेला. हे असे नखरे असतात. सगळं कॅमेरा काढून ठेवला बॅगेमध्ये आणि रेनकोट घातला आणि हा पाऊस गेला. जाऊ द्यात, हा रेनकोट ठेवतो कंटिन्यू. पुढे आपल्याला भेटला पाऊस तर राहिला. त्यामुळे चला आता निघतो डायरेक्ट इथे. मंडळी, पाऊस पडून गेल्यानंतरचा हा व्ह्यू बघा, कसला भन्नाट आहे ना. एकदम भारी असं वातावरण झालेलं आहे. पण मी अजून रेनकोट नाही काढलेला, आणि पावसाचा भरोसा नाही. मंडणगडात आल्यानंतर, आता मंडणगडात मी अजून पोचले नाही, कोंबळ्याला पोचलं. आज एकदम निवांत राईड चालणार आहे. काही नाही आपल्याला घरी जायची. त्यामुळे निवांतपणे राईड करायचे, राईड एन्जॉय करायचे. हा पावसाचा आनंद घ्यायचा आहे, राईडचा आनंद घ्यायचा आहे. आणि तुम्हाला सुद्धा खूप चांगले असे व्हिडिओ द्यायचे. त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता मंडणगडामध्ये फुल पाऊस भेटणार आहे, पण मंडणगड पूर्ण सुकं पडलं आहे. मंडणगडात पाऊसच नाही. कारण दरवेळचं होतं, जिथं मी मंडणगडात कोंबड्यात एंट्री केली की ही पावसाला सुरुवात व्हायची फुल जोरदार. 2 वर्षाचा चांगला अनुभव होता मला. आणि मंडणगडात इथं तर फुल तुफान पाऊस असायचा. दापोलीपासून इथपर्यंत येईपर्यंत मला पाऊस नाही, पण कोंबड्यातून जसा वर येईन तसा फुल पाऊस भेटायचा. पण आज पहिल्यांदा असं झालं की पाऊसच नाही. त्यामुळे मी माझा रेनकोट पण नाही काढला, गरम होत असून सुद्धा. ठीक आहे, बघूया. चला, रेनकोट ठेवायला पाहिजे, पावसाचा भरोसा नाही आपल्याला. मंडणगडला पोचलेलो आहे. आता जाऊया मावशीकडे, मावशीला भेटूया मंडणगडच्या, आणि नंतर परत एका मावशीकडे जाऊया. चल चल पंकज. हो चल, येतो मावश्या. पप्पू चल. चला भाऊजी. चला, सगळ्यांना टाटा बाय बाय बोलून आता आपण पुढे प्रस्थान करूया. आत्ता जाऊया आपल्या माझ्या मोठ्या मावशीकडे. तिला पण टाटा बाय बाय बोलू आणि मुंबईला निघू. तर मंडळी, हेच ते ठिकाण होतं जिथं आम्ही फुल मजा केलेली आहे 2 वर्ष. मला खूप चांगले मित्र दिले या कॉलेजने. शिक्षक कमी, पण मित्र जास्त मला दिले. म्हणजे शिक्षकांसारखे मित्र होते माझे. त्यामुळे सगळेच मित्र खूप भारी होते. शिक्षकसुद्धा मित्रासारखे राहत होते आमच्यासोबत. तर खरंच खूप छान वाटलं. 2 वर्षात कोकणात येऊन मला मित्र तर चांगले मिळालेच, आणि खूप चांगले माणसं जोडता आली. आता बरेच जण तर नव्हते, नाही तर सगळ्यांनाच भेटवलं असतं, सगळेच भेटले असते मला. कारण हा आमचा टाईम होता इथे. सगळेजण भेटणार, एकत्र कॉलेजला जाणार, मजा करणार. मजा मस्ती आमचा कट्टा होता तो, एक बोलायला गेलं तर. त्या कट्ट्यावरती सगळेजण भेटणार, मजा मस्ती करणार आणि मग पुढे जाणार.
मजा यायची. कॉलेजमध्ये खूप मजा केलेली आहे आणि आता निघालोय कर्मभूमीकडे. पुन्हा आपल्या घरी. हा पाऊस बघा पूर्ण गायब झालेला आहे. मला रेनकोट घालायला लावलं तर हा गायब. जाऊ दे, थोडा वेळ घालूया. मावशीकडे पोचल्यानंतर परत पॅक करून ठेवून देऊया. आता काय दिवसभर परत पाऊस भेटणार नाही, डायरेक्ट संध्याकाळी सुरू होत होतो. हे बघा समोर धरण, चिंचाळीचं धरण. ह्याला हा घाट संपवूनच टाकला पूर्ण. एकदम क्लीन लेवलला करून टाकलंय. किती खोदलंय बघा ना तुम्ही, पण दिसतंयच. पूर्ण लेवलला करून टाकलं. नाही तर हा घाटात मजा यायची बाईक चालवायला जेव्हा रोड चांगला होता तेव्हा. आता बरेच वर्ष रोड खराबच आहे हा, त्यामुळे इथे गाडी एकदम सावकाशच चालवायला लागते. डायरेक्ट 30-40च्या स्पीडने. 30-40 पण नाही हो, 20च्या स्पीडने गाडी चालते. हे धरण एकदम असं टॉप व्ह्यूवरनं दिसायचं. खतरनाक वाटायचं एकदम असं वरनं. व्ह्यू तर खतरनाकच यायचा. आणि आता तर सगळी झाडं वगैरे तुटलेत, त्यामुळे सरळ सरळ पाणी दिसतंय आता. हे बघा, हे बघा केवढं मोठं धरण आहे. बघ, आईने मला खाऊला पैसे दिले. आईने मला खाऊला पैसे दिले. आता हे तसेच ठेवायचे. अजून पण बघ ते देते प्रेमाने. मोठा झालो पण तिचा अजून माया नाही कमी झाली. आई बोलते जाताना खाऊ का? बोललो हो खातो. ऐकायलाच तयार नाही. हा माझ्या मावशीचा शेत तयार होतोय. पेरणी करून पण झाली. हा बर. या उन्हात ना काय काय करू? सकाळचं काय केलं तर, नाही तर संध्याकाळी डायरेक्ट. हो मावशी, चल चला का, घे काळजी घे. हो भेटू आता. चल चला काका, काळजी घ्या. चला, मावशीला पण भेटलेलो आहे आणि आता मार्गस्थ होऊया आपल्या मुंबईच्या दिशेने. बॅगसुद्धा थोडी लूज झाली होती, ती सुद्धा व्यवस्थित बांधलेली आहे. आणि आईने मला खाऊसाठी पैसे दिले, माझ्या आजीने. एक ती गावच्या आजीची, आपल्या आजींची ना एक आहे गोष्ट आहे ती, किती आपण मोठे झालो तरी त्यांच्यासाठी लहानच असतो. आणि त्या पैशाची किंमत ना पैशांमध्ये नाही मोजू शकत. आणि ते प्रेम आहे ना आजींचं, ते वेगळंच आहे. मला अजून पण ती जाताना खाऊसाठी पैसे देते. पण हे पैसे मी आता जपून ठेवणार. लहानपणी सगळे खर्च करायचो, आता हे सगळे जपून ठेवणार पैसे. कारण त्याची किंमत नाही करू शकत, कारण ते प्रेम आहे आपल्या आजीचं. तुमचे पण, तुम्हाला आजी खाऊसाठी पैसे देते का मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. आणि काष्टी साडी नेसणारं हे आपलं, तर आपल्या आजी आपल्याला भेटणं हे आपली लास्टची पिढी असणार आहे 90sची. ज्यांना काष्टी नेसलेली आजी बघता आले, जिच्याकडे एकदम निव्वळ प्रेम आणि खूप साधी भोळी आपली आजी होती आणि आहेत अजून पण. तर ती जनरेशन आपण अनुभवली आहे. यातील पुढच्या पिढींना ते अनुभवता येणार नाही आहे. तो कोणाकोणाकडे आजी असं प्रेमाने खाऊसाठी पैसे देते मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. आणि आता इथून मी निघतोय मुंबईला, माझ्या घरी. मंडळी मस्त आता कॉर्नरिंगची व्हिडिओ शूट केली, बट ती सेवच झाली नाही. काय माहीत नाही आता काय प्रॉब्लेम आहे नक्की. पण एवढं जबरदस्त कॉर्नरिंग केलेलं ना मी, एक नंबर मजा आलेली. आणि बाईकने तर नेक्स्ट लेवल मला साथ दिले. त्यामुळे अजून धमाल येते राईड करायला, खूप मजा येते. आता ही पण व्हिडिओ रेकॉर्ड होते का नाही माहीत ना. एक मिररमध्ये दिसतंय मला व्हिडिओ रेकॉर्ड होते. झाली पाहिजे सेव, नाहीतर नाही झाली तर परत काय माहीत नाही नक्की काय प्रॉब्लेम आहे. आता त्याला डॉक्टरकडे नेणं गरजेचं आहे आता गोप्रोला. तर पावसाळा येतोय, राईड आपल्या होणार आहेत, त्यामुळे त्याला डॉक्टरकडून आणणं गरजेचं आहे. तर इथे बघा कॉर्नरिंग.
ये बॉय, क्या बात है। कडक, मगाशी एवढी खतरनाक लीन झाली ना, खतरनाक कॉर्नरिंग झाली मगाशी, म्हणजे बोललो आता मस्तपैकी रेकॉर्ड होत आहे, बरेच दिवसांनी कॉर्नरिंग करतोय, आपला आवडतीचा कार्यक्रम, मस्त शूट होत आहे, आणि पुढे येऊन बघतो तर काय शूट झालंच नाही आहे काय. असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का? आणि हे मोठो ब्लॉगर सोबत बऱ्याच वेळा होत असतं, कंटिन्यू अशा गोष्टी घडत असतात, डेटा करप्ट होणं, ह्या गोष्टी नॉर्मल आहेत मोठो ब्लॉगरला, त्यामुळे काय नाही करू शकत त्याला. राईड एन्जॉय करायची, फुल एन्जॉय करायची. तर मंडळी आता मी थांबलेलो आहे जरा मानगावला आपली हवा भरण्यासाठी, आणि हवा तर भरलेली आहे पण गोप्रो काहीतरी परत प्रॉब्लेम देतं. बघूया पुढे काय होतं आहे. आता त्याचं दुसरी बॅटरी परत एकदा चेंज केलेली आहे, बघू आता ती केवढी चालते. आता गोप्रो ॲक्च्युली चालूच होत नव्हता. बघूया आता इथून निघतो, परत एकदा ऊन पडलं आणि आता इथून निघतो डायरेक्ट. बघूया मानगाववरून आपल्याला जायला आता किती वेळ लागतं. तर डायरेक्ट घरीच जाणार, नाश्ता कुठे थांबणार नाही, कारण नाश्ता वगैरे झालेला आहे माझा, त्यामुळे मावशीकडे आता नाश्ता केला आहे आणि डायरेक्ट आता कुठे नॉनस्टॉप डायरेक्ट घरी. त्यामुळे जेवणाबिवणाचं आता काय टेन्शन नाही, पोट भरलेलं आहे. थोडंसं एक ड्रिंक आहे आणि त्यानंतर डायरेक्ट कुठे आपण घरी. चला तर मंडळी आता निघतोय मानगावमधून. गोप्रोचा पण प्रॉब्लेम झाला होता आणि थोडी हवा पण भरायची होती. ॲक्च्युली मी जेव्हा राईडवर असतो तेव्हा नायट्रोजन प्रेफर करतो, आणि तुम्हाला सुद्धा सजेस्ट करेन की नायट्रोजनच भरत जा, कारण आता सध्या सिमेंटचे रोड झाले त्यामुळे टायरमध्ये हवा जास्त प्रमाणात वाढते गरम झाल्यामुळे, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नायट्रोजन यूज करा, जो तुमच्या टायरला पण थंड ठेवेल आणि टायरचं झीज होण्यापासून पण थोडीफार कमी राहील, कारण टायर जर गरम झाला तर त्याचे झीज जास्त होणार. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन, राईडवर असाल किंवा डेली यूजसाठी पण तुम्ही नायट्रोजन यूज करू शकता, कारण सिमेंटच्या रोडचे हालत इतकी जास्त खराब असते की ज्याने टायरची पण जास्त झीज होते. आणि बाईकसाठी पण, बाईक म्हणजे कोणत्याही गाडीसाठी जे सिमेंटचे रोड एवढे चांगले नाही आहेत जेवढे हे डांबराचे रोड चांगले आहेत. याच्यावर ग्रिप पण चांगली होते आणि कॉर्नरिंग करायला पण मजा येते. सिमेंटच्या रोडवर तुम्ही जास्त कॉर्नरिंग नाही करू शकत, कारण तिथे गाडी सरकण्याचे खूप जास्त चान्सेस असतात, त्यामुळे तिथे कॉर्नरिंग जास्त नाही करू शकत. समोरचं वातावरण बघता पाऊस येण्याची शक्यता जास्त वाटते मला, कारण ढग बघताय तुम्ही पूर्ण भरलेत. इथे तर ऊन पडलंय, पुढे जाऊन आपल्याला भेटणार आहे पाऊस. बघूया आता काय होतंय. समोर ती माझ्या एक लालपरी चालले, त्या खिडकीमधून ना कोण कंटिन्यू कचरा फेकतो बाहेर, कंटिन्यू. अरे म्हणजे काय, कशाला? तुमच्या आहेत ना बॅगा, ठेवा ना त्यामध्ये कचरा, काय गरज असं अस्ताव्यस्त फेकायची. दोनदा तीनदा माझ्या एक पिशवी तर इथून गेली. म्हणजे बाईकर्स ते बाईकर मागून कोणती गाडी येत असेल त्याच्या पण काचेवर जाऊन बसणार ते, पण तोच जर कचरा आपण ठेवून दिला घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाकला तर काय जाणार आहे का यांचं? खरंच म्हणजे लोकांना ना काय वाटतं काय समजत नाही, अस्ताव्यस्त कचरा फक्त टाकत जायचं. जे काही आपण खातो रॅपर्स आपण आपल्या बॅगमध्ये ठेवू शकतो, घरी जाऊन तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये टाका. हे असं अस्ताव्यस्त रस्त्यावर टाकायची काही गरज नाही, त्याच्याने तुमचाच तुम्ही परिसर खराब करताय. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलोय, या व्हिडिओमध्ये पण सांगत राहीन, पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगत राहीन. व्हिडिओ बघतात सगळेजण, पण त्यातल्या एकाच जरी जणाने घेतला ना मनावरती तरी ते खूप चांगलं होईल. मी स्वतः या गोष्टी पालन करतो, तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी पाळा. स्वच्छता ठेवा, अस्ताव्यस्त कचरा करू नका, आपला निसर्ग आपण जपा. तर मानगाव ते कोलाड मी पोचलेलो आहे. तर मानगाव टू कोलाड रस्ता चांगला आहे. कोलाडच्या पुढे थोडेसे डायव्हर्जन आहेत, जास्त काही नाही आहे, ऑलमोस्ट रोडचं काम झालेलं आहे. तर इथून कोलाडच्या पुढे बघूया आपण रस्ता कसा भेटतो, कारण मानगाव टू कोलाड खरंच खूप सुंदर रोड आहे. काय गरज नाही अजिबात गिअर पण कमी करायची, एकदम स्ट्रेट आपली स्पीड पकडून चालायची गरज आहे. एक नंबर सरळ सुसाट रोड आहे.
त्यामुळे मस्त आहे रोड झालेला. कोलाडच्या पुढे थोडेसे 2-3 डायव्हर्जन होते, थोडेसे आहेत खड्डे तिथे, त्यामुळे तेवढंच. जास्त काय असा रोड खराब नाही आहे. रोड तसं तर खूप चांगला आहे. आता पुढे पावसामध्ये त्याची काय हालत होते ते नाही सांगू शकत, पण ह्या पुढे आता कोलाडच्या पुढे आपण पनवेलपर्यंत बघूया रोड कसा गेला आणि कशी त्याची अवस्था आहे. कारण आता बऱ्यापैकी पाऊस पडला आहे, सुरुवात झाली पावसाला, त्यामध्येच कळून जाईल आपल्याला रस्त्याची काय अवस्था आहे ते. म्हणजे ह्यावेळी काय असं बोलण्यासारखं नाहीच आहे, कारण रस्ता खरंच खूप सुंदर झालेला आहे, मस्त झाला आहे रोड. थोडेसे मध्ये आहेत तर आपल्याला डायव्हर्जन वगैरे, पण रस्ता खरंच खूप चांगला झाला आहे आणि व्यवस्थित स्थितीमध्ये पण आहे. त्यामुळे गाडी चालवायला पण मजा येते, एक स्पीड कंटिन्यू ठेवता येते. आणि आपण आता वाकणला पोचलो आहे. कधी वाकणला पोचलो शपथ मला कळलं नाही. माणगाववरनं वाकणला एकदम इझिली पोचलो. तर इथून पनवेल बघूया, इथून पुढचा रस्ता आता बघायला भेटेल. पण इथून पुढचा आहे रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे. हा मधला रस्ता जास्त खराब होता वाकणपासून माणगावपर्यंत, पण तोची पण एकदम बेस्ट क्वालिटी झालेली आहे. महाडपर्यंत ॲक्च्युली रस्ता खूप भारी आहे. त्याच्यापुढे चिपळूणपर्यंत पण एक थोडाफार मध्ये आहे खराब, बाकी तसं बऱ्यापैकी चांगला झालेला आहे रोड. होते म्हणजे कामामध्ये आहे, पण आत्तापर्यंतचा रस्ता टॉप नॉच. एवढा रस्ता चांगला झाला आहे, पण हा रस्ता काय ठीक नाही होता फेवर ब्लॉक्सवाला. जुने माझे व्ह्यूअर्स असतील त्यांना माहीत असेल, खुळखुळ वाजणारा रस्ता. माझे बऱ्याच जुन्या व्हिडिओ आहेत मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेच्या, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता या रस्त्याचा आवाज कसा येतो. एकदम खळखळ 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 वाजत राहतो. पण हा रस्ता काय अजून झालेला नाही. हा नक्की कोण कॉन्ट्रॅक्टर आहे जो हायवेला फेवर ब्लॉक्स लावतो? खरंच यार, कोणाला माहीत असेल ना मेन्शन करा यार त्याला ही व्हिडिओ आणि पाठवा. बाई काय कोणता सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे जो हायवेला फेवर ब्लॉक्स लावतोय? त्याची अवस्था बघा कसले झालेत, किती बम्प्स आहेत, प्रमाणाच्या बाहेर बम्प्स आहेत. आणि त्यात हे हेवी व्हेकल्स, त्यांना नाही काय जास्त सस्पेन्शनचं वाटत, पण बाईक एकदम अशी वरून खाली अशी मस्त फिरून येते. हा बघा खड्डा बघा. असं वाटतं मस्त असं डोंगर चढलो, डोंगरातनं खाली उतरलो, डोंगर चढलो, डोंगरातनं खाली उतरलो. असे बम्प्स आहेत एवढे मोठे मोठे. तर मंडळी आता मी पोचलोय कर्नाळ्याला आणि प्रवास खूप सुंदर, रस्ता खूप सुंदर आणि ट्रॅफिक पण खूप सुंदर. तर मस्तपैकी इथून तर मंडळी फायनली पोचलोय कर्नाळा येथे. हे बघा समोर इथे कर्नाळा फोर्ट आहे. आणि मी आता थांबलेलो, गोप्रो हँग झाला होता, पण तो आता काय काम करत नाहीच आहे. बॅटरीचा आय थिंक इश्यू आहे त्याचा काहीतरी. तर बघूया आता. आपल्याला मोटो ब्लॉग तर नाही करता येणार कारण ऑपरेटच होत नाही कॅमेरा. दोन्ही बॅटरी चेंज करून बघितल्या, सगळं करून बघितलं, पण ऑपरेटच होत नाही. तर ठीक आहे, आता इथून पुढे मोटो ब्लॉग नाही होणार. तर डायरेक्ट तुम्हाला आता मी घरी गेल्यानंतरच भेटतो. पण आतला इथला व्ह्यू तर बघा, प्लस भन्नाट आहे. जवळपास आता मी पोचलेलो आहे कर्नाळा. आता कर्नाळ्याचं काम कंप्लीट केल्यानंतर पनवेलवरून डायरेक्ट आला. तर घरी गेल्यानंतर तुम्हाला भेटतो आणि अपडेट देतो. रस्ता तर एक नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे रस्त्याला. रस्ता एक टॉप नॉच. आणि पावसाळा आता काय मेमध्ये पाऊस पडायला लागला आहे. मेमध्येच पावसाळा सुरू झाला, त्यामुळे पावसाचं काय करू नाही सांगू शकतो. तर रस्ता टॉप नॉच आहे, निसर्गसुद्धा टॉप नॉच आहे, मजा येते राईड करायला. मी तर स्वतः खूप एन्जॉय करतो. फक्त कॅमेऱ्यानं आपल्याला जागा दिलेला आहे आज. ठीक आहे, होत राहतं असं काय ना काहीतरी. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतरच भेटतो. तर मंडळी फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि आलो, जेवलो आणि डायरेक्ट झोपलेलो. त्यामुळे आता उठलो आणि तुमच्याशी डायरेक्ट भेटतोय तुम्हाला. तर आता सगळं माझं सामान आहे ते आता मी कपाटात लावायला घेतोय. तर ह्याला मला बराच टाईम जाणार आहे. तर भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. आता गोप्रोचा प्रॉब्लेम झालेलाच आहे, तर आता रिपेअर झाल्याशिवाय तुम्हाला मोटो ब्लॉग पण बघायला भेटणार नाही आहे. तर लवकरात लवकर मी प्रयत्न करेन की तो रिपेअर करून परत एकदा मोटो ब्लॉग तुम्हाला देण्यासाठी. व्हिडिओ तर चॅनलवर येत राहणार आहेत, पण मोटो ब्लॉग थोडंसं कमी होईल कारण गोप्रो आपला ठीक नाही आहे. पण मी प्रयत्न करतो लवकरात लवकर तो सुद्धा सॉल्व्ह करायचा.
तर भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा. बाय बाय.